हॅलो. आणि पहिल्या षटकाचं सूत्र केले देवेश्वर यांच्याकडून स्ट्राईकला सूरज नाव स्ट्राईकला संकेत सामना नंबर 8. पहिला षटका नो चेंडू अतिरिक्त धावांनी सोड धाव संकेत बार धाव संकेत 0 चेंडू 1 धाव बिनबाद. नो चेंडू चांगला तडला नो +1 धाव संकेत बार धाव संकेत 3. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूचा नो चेंडू झेलबार होऊन रनआउट ची संधी आली रनआउट संकेत 1 चेंडू 4 धावा झेलबार होऊन रनआउट ची तर आपल्याकडे जे 2 स्टॉल लागले आहेत टायफॉइड इंडिया लाईट्सचे स्टॉल आहेत तर त्यांच्याकडे चांगले सगळे लाईट्स आहेत ते तुम्ही थोड्या नंतर सामना झाल्यानंतर ते बघून घ्यावे. आणि लेक्सर इंडिया यांच्याकडे जे तुम्हाला कॅमेरामध्ये मेमरी कार्ड्स वगैरे लागत असतात ते त्यांच्या बाजूला स्टॉल लागल्या ते पण तुम्ही चेक करून घ्यावे. तर आता प्रमाणे षटकार सामना चेंडू 1 गडी बाद. आता मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडूचा वार आता मात्र गगनचुंबी षटकार तिसरा चेंडूचा वार आता मात्र तर भावेश 20 पिक्स लॅब यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जावे. आणि पुन्हा एकदा सामना करावा नो +1 धाव संकेत 18 3 चेंडू 18 धावा खूप महागड्या षटक. पुन्हा एकदा षटकार धाव संकेत 4 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा षटकार आता बघा झेलबा होते की नाही आणि एकदा अशा प्रमाणे 1 षटक पूर्ण होऊन धाव संख्या 25 बिनबाद 1 षटक 25 धावा. तर ते टायफॉइड इंडियाचे स्टॉल लागले आहेत लाईट्सचे तर तुम्ही ते एकदा बघून घ्यावे. आणि त्याच्याच बाजूला लेक्सर इंडियाचा मेमरी कार्डचे स्टॉल लागलेले आहेत जे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये यूज होतात ते पण तुम्ही एकदा बघून घ्यावे. तर याप्रमाणे दुसऱ्या षटकाचं सूत्र घेऊन आलेलं आहे स्नेह 1 षटक 25 धावा बिनबाद. आता प्रमाणे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा वार चांगला चेंडू गच्चाळाचं क्षेत्ररक्षण 1 धाव धाव संकेत 26. एक चेंडू 26 धावा चांगला चेंडू आणि तो षटकार धाव संकेत 2 चेंडू 32 धावा आणि तो अतिरिक्त धाव संकेत 2 चेंडू 33 धावा. चेंडू पाहायला निर्धाव चेंडू डॉट चेंडू सन्मान दिला चेंडूला 3 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या 33. 3 चेंडू 34 धावा 1 गडी बाद. आणि ते
4 धावा धावसंख्येत 4 चेंडू 38 धावा आणि ते 4 चेंडू 38 धावा 1 गडी बाद. चार चेंडू 38 धावा. शेवटचा चेंडूचा मारा. चांगला फटका. डिक्लेअर 1 धाव धावसंख्येत बाद. अशा प्रकारे 2 षटक पूर्ण होऊन धावसंख्या 39 1 गडी बाद. तर आपण सामना सुरू आहे 20 पिक्सल पिक्स लॅब विरुद्ध टेक्स्टाईल स्टुडिओ इंडिया. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील त्याने नाणेफेकीसाठी टॉप 2 मध्ये आहे. तर नवीन गोलंदाज मैदानात आले राहुल. चांगला फटका अलेक्स दिशेने चेंडू पुन्हा मैदानात. धावसंख्येत भर धावसंख्या 40. एक चेंडू 40 धावा 1 गडी बाद. निर्धाव चेंडू खूप वेगवान गोलंदाज 150च्या स्पीडला गोल घेऊ लागत आहेत. 2 चेंडू 40 धावा. पुन्हा एकदा चांगलीच गोलंदाजी. मला वाटतं 160च्या स्पीडला होता. 3 चेंडू 40 धावा. आता मात्र दांडे 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 गोल 40 धावा. 4 चेंडू 40 धावा 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी राहुल यांच्याकडून. फलंदाजाचं नाव काय? फलंदाज 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 तुमचं नाव? ब्रिजेश. शेवटच्या चेंडूचा मारा राहुल. सुंदर अशी गोलंदाजी. फक्त एकाच धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा संकेत वर धावसंख्येत मात्र 41. ओ चांगला चेंडू वरकर पाहिजे. चेंडू ब्रह्मास्त्र टाकलेला राहुल यांनी. हा चेंडू अशा प्रकारे 3 षटक पूर्ण धावसंख्येत 41. किती विकेट? 3 गडी बाद 2 गडी बाद. 3 षटक 41 धावा. अशा प्रमाणे 3 षटक 41 धावा. नवीन गोलंदाज एक धाव कोणाचे गोलंदाज आहे उजव्या हाताचे रोहित. जेलबाद झालेला अशा प्रमाणे चांगला झेल. एक चेंडू 41 धावा. जेलबाद झालेला चांगला. बघूया नवीन गोलंदाज. फलंदाजाचं नाव काय? फलंदाज जतीन. नंबर 1 जर्सी जतीन. एक चेंडू 41 धावा 3 गडी बाद. चांगला चेंडू लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू लागतो. फलंदाजाला वाटला की एक फास्ट टाकतो. आगे ऍक्शन. सॉरी MS धोनीची जर्सी आहे. 2 चेंडू 42 धावा 3 गडी बाद. आणि ते रनर स्वतः आत्महत्या केलेली आहे ब्रिजेशांनी. काय गरज नव्हती आत्महत्या करायची पण त्यांनी केली. 3 चेंडू 43 धावा 4 गडी बाद. आणि ते नवीन फलंदाज. फलंदाजाचं नाव काय? सिद्धांत. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न.
गदा फिरवलेली पण गदा लागली नाही. 4 चेंडू 43 धावा, 4 गडी चांगली गोलंदाजी केलेली. शेवटचा चेंडूचा मारा. आता दांडी 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 गो 44 धावांचा दिला 5 गड्यांच्या मोबदल्यात. शार्प शूटर आणि TWG शूटर एक्स नाम. तर आपला सामना 20 पिक्स लॅब विरुद्ध टेक्स्टाईल स्टुडिओ इंडिया दोन्ही संघाचा. दोन्ही संघाचा कर्णधार आणि नाणेफेकीसाठी लवकर 20 पिक्स लॅब आणि टेक्स्टाईल स्टुडिओ इंडिया. टॉस ना राहू दे लवकर लवकर. तर टेक्स्टाईल स्टुडिओ इंडियाने नाणेफेकीचा विजय प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि 20 पिक्स लॅब यांना फलंदाजीसाठी आव्हान केले. तर टेक्स्टाईल स्टुडिओ इंडिया या संघाला कळवतोय की या सामना झाल्यानंतर तुम्ही लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता फलंदाजी एक डावखुरा त्याचे फलंदाज राहुल आणि नाही सगळे डावखुरा फलंदाज आणि पहिल्या षटकाचा सूत्र गोलंदाज नाव गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धांत. पहिला चेंडू 44 धावांचा अव्वल 11-11च्या सरासरीने खेळायला लागणार आहे. तर सामना विजय करायचा असेल तर TWG शटरांना चांगला चेंडू बघू झेलबाद झालेला राहुल मोठा गाडी 57 नाराज. चांगला चेंडू बघू झेलबाद झालेला काय गरज नव्हती पहिला चेंडू षटकार मारायची. देवेशू चांगला चेंडू आणि ते जलबाद झालेला देवेशू चांगला चेंडू आणि ते जलबाद झालेला. सामन्यामध्ये पहिली हॅट्रिक सिद्धांत घेतात की नाही. हॅट्रिक चेंडू स्ट्राईक आदित्य अरे आदित्य नाव आहे रे सॉरी अजिंक्य. बघूया हॅट्रिकचा चेंडू अजिंक्य आणि पहिली हॅट्रिक तो मध्ये आणि नवीन फलंदाज अर्षद आणि ते मात्र षटकार ढोकळला अर्षदांनी 4 चेंडू 6 धावा 3
गडी बाद. शेवटचा चेंडू. अशा प्रमाणे एक षटक पूर्ण होऊन धाव संख्या झाले 7. 3 गडी बाद. एक षटक 7 धावा 3 गडी बाद. तर लवकरात लवकर सामना चालू करा. पंच संजय आणि नो चेंडू आणि कॅमेरामॅन हेडशॉट. शॉट. आता मात्र एक धाव संकेत झाले. एक चेंडू 10 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूचा मारा आणि बघूया झेल पावतो गेला. एक धाव संकेत झाले. 2 चेंडू 11 धावा 3 गडी बाद. ऐका ना, समोर गोडाऊन आहे, तिकडे ज्यांच्या गाड्या आणि बाईक आहेत त्यांनी काढा प्लीज लवकर. हॅलो. 3 चेंडू 17 धावा 3 गडी बाद. जेव्हा समोर जे 4 व्हीलर लावले आहेत गोडांच्या समोर ते कृपया करून सर्वांनी काढून घ्यावे ही नम्र विनंती आहे. समोर जे गोडांच्या समोर 4 व्हीलर आणि 2 व्हीलर लागले आहेत ज्यांच्या त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे. MH01DE6584 ही गाडी कोणाची आहे ते लवकर लवकर काढून घ्यावे. MH01DE6584. अशा प्रमाणे धाव संकेतकडे जाऊया. 4 चेंडू 24 धावा 3 गडी बाद. 20 धावांची गरज. पुन्हा एकदा षटकार. 20 धावा 3 गडी बाद. 20 धावांची गरज. पुन्हा एकदा षट. चेंडू 14 धावांची गरज. बघूया गोलंदाजीसाठी जतीन. बोलला एकदा जतीन. बघूया चांगला फटकावला आहे तिथे लेग साईडच्या चिन्ह. चेंडू पुन्हा मैदान. एक धाव संकेत 31. आता मात्र 9 चेंडू 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 धावा. आणि तो आत्महत्या केलेली आहे. श्रेयांनी काय गरज नव्हती कारण आधीच 3 गडी बाद गेले आणि स्वतः नाराज. काय करत नाही दुसऱ्याची.
आता मात्र धावसंख्या झाले 32 2 चेंडू 32 धावा 4 गडी बाद. नवीन फलंदाज नितीन. चांगला चेंडू आणि ते खाली क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र 36. चांगला चेंडू आणि ते खाली क्षेत्र 3 चेंडू 36 धावा 8 धावांची गरज. 8 चेंडू 8 धावांची गरज. सॉरी 7 चेंडू 8 धावांची गरज. चांगला चेंडू मारला लेग साईडला. बघू एका धावामध्ये समाधान. आता मात्र 6 चेंडू 7 धावा 6 चेंडू 7 धावा. लवकरात लवकर सामना चालू करावा. तर यापुढील सामना असतो टेक्स्टाईल स्टुडिओ इंडिया. त्यांनी आपलं लवकर लवकर सामना झाला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. 6 चेंडू 7 धावा. झेलबाची संधी आणि ते झेलबाद. नारा स्वतः नितीन सुद्धा मात्र 5 चेंडू 7 धावांची गरज. 7 धावा. झेलबाची संधी आणि ते देवानंद नवीन फलंदाज मैदानात देवानंद. 5 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव सचिन. 6 चेंडू 5 चेंडू 7 धावांची गरज. चांगला चेंडू चांगला डोला येतो गोळा. एका धावामध्ये समाधान. आता मात्र 4 चेंडू 6 धावा 4 चेंडू 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावांची गरज. निर्धावी चेंडू मारण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रेशन. 3 चेंडू 6 धावा. जोपर्यंत हर्षदला स्ट्राईक येत नाही पण सामना काय 2 चेंडू 6 धावांची गरज. दोन चेंडू 6 धावांची गरज. दोन चेंडू 6 धावा. बघूया 2 चेंडू 6 धावा. आणि ते आवडले. थांब थांब. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावांची गरज.
एक चेंडू 5 धावांची गरज. एक चेंडू 5 धावा. बघूया अशा प्रमाणे सामना विजय झालेला आहे. तर लवकर लवकर 20 पिक्सल यांनी आपलं क्षेत्रक्षण फलंदाजी पाठवावे. 20 पिक्सल. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. थोडा डीजे बंद करावा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला सिद्धांत. थोडा डीजे बंद करा 1 मिनिटासाठी. तर सर्व टीमला सांगताय की आपण 1.5 तास लेट आहे, तर लवकर लवकर सामना चालू करावा, नाहीतर सगळ्या टीमला पेनल्टी भेटली जाईल. तर ते करू नये ही नम्र विनंती आहे. 20 पिक्स लॅब यांनी आपले 2 फलंदाज पाठवावे. महेंद्र जगताप कुठे असतील, त्यांनी टर्फ 2 मध्ये